रामकृष्ण हरी माऊली. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज सातारा जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. भव्य स्वागत सोलापूर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे आणि आता नातेपुतेच्या अलीकडे अगदी एका दिंडीने आपला पाल इथे टाकला आहे आणि परमार्थ करत असताना या 20 दिवसांच्या परमार्थासाठी जेवढा संसार त्यांना लागणार आहे म्हणजे कांदे, बटाटे, वांगी आहेत आणि धनधान्य आहे, या सर्वांचा ते एका ट्रकमध्ये संचय करून इकडे नातेपुतेच्या दिशेने आता पाल टाकला आहे. तिथे ही ट्रक उभी केली आहे आणि आत्ता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. महिला वारकरी आहे जी ज्या संध्याकाळी पाल टाकल्या त्यांची तयारी सुरू झाली आहे आणि आत्ता आपण बघू शकत असाल तर इकडे वांग्याच्या भाजीचा बेत आज होणार आहे आणि तिकडे पोळ्यांचा बेत सुरू आहे. तर सगळे मिळून जवळपास किती लोकांचा स्वयंपाक असेल आज? 250. तुम्हाला जास्त माहिती, तुम्ही इकडे या बसा. मला सांगा दिंडी कुठली आहे? खानापूर तालुका, खानापूर तालुका. हा, सांगली जिल्हा. किती वर्षापासून येत आहे? 10 वर्ष झालं. काय सांगता? एवढीच मोठी दिंडी आहे म्हणजे एवढा मोठा व्याप घेऊन येता का दरवर्षी की वाढत जातोय? होय, सगळा व्याप आमच्या संघच असतो. मग किती लोक आहेत? 250 लोक चालायला. अरे वा. मग आज काय रोजचाच बेत आहे की आज काय वेगळं आहे? आज वेगळा नाही, रोजचाच आहे हो बेत, पण आज पाहुणार आहे त्यामुळे जादा करायचा आहे. हे सगळे पाहुणे आहेत काय? ही सगळी भजन मंडळ, डॉक्टर साहेब, तुम्ही वार्ताहर लोक, ही सगळी पाहुणं आहे ती, त्यांच्यासाठी हो बेत आहे. त्या आमच्या कॅमेराच्या मागे जो आहे गौरव, त्याला वांग्याची भाजी लय आवडते. वांग्याची भाजी. आमचा विचार चालू आहे आता जेवणच जाऊ. वडापाव होते, वडापाव होता सकाळी. पाव कुठून आणले होते? पिठ्यासनं. वा वा वा. इडली पण होती. इडली पण होती? हा, इडलीचं भांड होतं की 1000 इडल्या करून आणल्या होत्या इथं. 1000? 1000 इडल्या. तुमच्या दिंडी पुरता का अख्ख्या पालखी सोहळ्या पुरता? कोण येईल त्याला, कोण येईल त्याला, कोण येईल त्याला, कोणी येईल ती पाहुणे पैनी सगळ्यांनी खाल्ल्या. वा वा वा. मग आता पुढचं नियोजन कसं असणार आहे 4-5 दिवसाचं आता उरलेल्या? असंच राहत आहे सगळं घरून आणलंय की वाटत येत आहे? आपण घ्यायचं, कमी पडलं तर वाटत घ्यायचं. मटेरियल म्हणजे किराणा स्टोअर सगळं आम्ही भरून आणलेलं आहे आणि फक्त भाजी मार्केटचं असतं ना ते तेवढं आम्ही इथं जिथं मार्केट असतं तिथं भाजीचं मार्केट तेवढं घेतो. सगळं गावाकडे देणगी रूपातलं पण येते. मग तुम्ही दिंडीत चालत नाही काय? चालतो की, चालून आलो या सकाळी 18-19 किलोमीटर चालून येऊन सगळे आता पाहुणारीच म्हटलं फ्रेश आहे. आणि तुम्ही आलाय म्हटलं आम्हाला दिसलं आणि आम्हाला एकदमच असा मोठा पसारा दिसला म्हणून म्हणलं चला आता इकडे जाऊया. इकडे चपात्यांचा बेत चालू आहे, जरा तिकडे चक्कर मारतो. कोण आहे, कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे? हा, गुरुजी. गुरुजी दिंडी प्रमुख का? बोला. किती वर्ष आपल्या दिंडीचं? 22 वर्ष आहे. 22. आणि यंदा काय मग मेंबर वाढलेत कमी झाले? खूप वाटले. खूप वाढले. हो, 200 ते 300 झाले. आणि दरवर्ष म्हणजे आजचा बेत काय मग? आता महिला मंडळ करून तर माहिती घेतली आहे, पण तुम्ही पण सांगा जरा. आज काय सकाळपासून वडापाव होता, नंतर पुन्हा इडली सांबर होतं, त्याच्यानंतर आज आता संध्याकाळी वांग, आणखीन गुलाबजाम, बापरे. चपाती, सर्व काय 4 चीज आहे, काय पाहिजे त्या. घर सोडून आल्यानंतर रोज गुलाबजाम खाताय बरं. असो, परमार्थ आनंदात यांचा सुरू आहे. आजी चहा घेऊन घ्या. हा, घ्या जरा, थंड झालाय. कितीचा बेत आहे आता हा? कितीचा बेत आहे? किती लोक? 250. 250. पाहुणा आले ते आज 400 लोक आहेत. 400.
आजी सकाळी परत चालायचं असेल की नाही चालत आम्ही तुम्ही गाडीत? आम्ही गाडीत वयस्कर माणसं वाटून घेतले काय तुम्ही? हा सगळ्यात जास्त कष्ट यांचं आहे. काय सांगता? हा. थांबा, थांबा. सगळ्यात जास्त एवढे सगळ्यांचा स्वयंपाक यांच्या जीवावर सगळी ही दिंडी चालली आहे. खरी दिंडी यांच्या जीवावर चालली आहे. कष्ट मेहनत सगळी यांची आहे. सोन्याचा खास बरी त्याची भगवानाचारी आणि महिला आणि आज एवढ्यांचा स्वयंपाक पण कधी नाराज होत नाही त्या आनंदात स्वयंपाक करून सगळ्यांनी जेवाय घालते त्या खऱ्या अन्नपूर्णा या आहे त्या रामकृष्ण. तुम्ही फक्त स्वयंपाक करता का भजन पण करता? म्हणजे भजन तर तुमचा वेगळा ग्रुप दिसतोय का तुम्ही इथं बसल्या भजन म्हणते त्या भजनात बी असते त्या. मग आता जेवायच्या आधी एखादं भजन होऊन जाऊ द्या. हा, भगवानाचारी आणि हे बघा हे आमचं म्हणूया की भजन महाराज रामकृष्ण हरी. माऊली, जेवायच्या अगोदर जेवायच्या अगोदर आता यांचं आणि आमचं कसं आहे जोड आहे. जेवण झाल्यावर जमत नाही काय? या जेवायला तुम्ही. हो 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 आम्ही जेवणच जाणार आहे आणि आता. आमची सगळी दिंडी आहे ना जेवण चांगलं केलं हा? जीवन जावा चांगलं जेवण केलं हो 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 ते दिसलं आम्हाला दुरून. हा दिसलं दुरून हा, मग. वांग. बरं मी काय म्हणतोय वांग गावाकडूनच आणलं काय? गावाकडून आणते ते. आपली दिशी वांगी हा कधी आलंय? मग कशी आले ते काय त्या 4 चाक्या गाडी आली अरे वा मस्त मस्त मस्त. तयारी बघा तयारी बघा जोरात तयारी चालली आणि इकडे हे चालू आहे पण भजनाचा खंड पडत नाहीये दिवसभर. सकाळी काकड्यापासून ते संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत भजन 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 हे सुरूच असतं दिवसभर. रात्री सुद्धा कीर्तनाने सांगता होईल. आपण त्यांच्याकडे जाऊयात. येऊ का? येऊ का? पावसाने जरी थोडासा व्यत्यय आणला असला तरी आनंदात मात्र कुठेही व्यत्यय येणार नाही. कारण आपापल्या जागा सेट करून हे पुन्हा भजन चालू करतील आणि पुढचा आनंद आणखी घेत राहतील, एकमेकाला देत राहतील. कॅमेरा पर्सन गौरव नाईकसोबत मी मयूर बोरसे, NDTV मराठी, नातेपुते.